हल्ली आजीसाहेब तुझ्यावर खूप प्रसन्न आहेत मनू, कारण तुझ्यामुळेच आम्हाला इतका चांगला वर मिळणार आहे ना. आणि मला पूर्ण खात्री आहे की आजीसाहेब तुला तालमीच्या आखाड्यात जायला मनाई नाही करणार. आम्ही आत्ताच दरबारात जातो. दरबारात महाराज, शतशः अभिनंदन आपलं. अखेरीस विधात्याने झाशीला योग्य महाराणी मिळवून दिलीच. प्रधानमंत्रीजी, अभिनंदनासाठी पात्र तर आमचे तात्या दीक्षित आहेत, ज्यांनी त्यांच्या अथक प्रयासांनी आमच्या तेजस्वी ग्रहांशी सुयोग्य अशी एक कुंडली शोधली आहे. महाराज, सेवकानं फार आधीच मणिकर्णिका नावाच्या एका कन्येची विलक्षण कुंडली शोधली होती, जिच्यातले सगळे ग्रह महाराजांच्या ग्रहांबरोबर पूर्णपणे जुळत होते. परंतु दुर्भाग्य असं महाराज, ती कुंडली आमच्याकडून. मग ही कुंडली हीच तर आश्चर्याची गोष्ट आहे प्रधानमंत्रीजी. आमच्या शास्त्रीजींनी कोणास ठाऊक न जाणे कुठून अगदी तंतोतंत तसाच ग्रहांचा योग आणि एक एक ग्रह आपल्या महाराजांच्या तेजस्वी ग्रहांबरोबर पूर्णतः जुळणारी अशी कुंडली आमच्या समक्ष प्रस्तुत करून आम्हाला आश्चर्यचकित केलं. परंतु ह्या कुंडलीत पोपटकरजी, केवळ कुंडल्या जुळवल्याने महाराणीच्या योग्यतेचं मूल्यांकन केलं जात नाही. राणी तर ती असते जिला पाहताच ती महाराणी वाटावी. ती गृहस्थ जीवनात परिपूर्ण असावी आणि हर एक मायन्यात साक्षात नारी रूपाचं प्रतिबिंब असावे. जणू एखाद्या चित्रकाराने तशाच ग्रहांची कुंडली तयार करून मणिकर्णिकेच्या नावाच्या जागेवर श्वेतांबरेचं नाव लिहिलं असावं. तात्याजी, आम्हाला यात राजकीय षडयंत्राची शंका येत आहे. आपल्याला शास्त्रीजींशी लवकरात लवकर ह्यावर बोलावं लागेल की त्यांना अगदी तंतोतंत जुळणारी ही विलक्षण कुंडली कुठून मिळाली आणि ती कुठल्या देशाची राजकुमारी आहे. प्रधानमंत्री भूपटकरजी तात्या दीक्षितांना भेटायला गेले होते. भोपटकर तात्यांना भेटायला गेलेत. कुठे गेले हे शास्त्रीजी? काल रात्री तर भेट झाली होती. नमस्कार पंडितजी. हे शास्त्रीजी कुठे आहेत? ते तर भले पहाटेच निघून गेले ना. कुठे? आम्हा लोकांना म्हणले तीर्थयात्रेला जातोय. भोपटकर काही पावलं उचलण्याआधीच मी शास्त्रीजींना झाशीच्या बाहेर पाठवून दिलंय. अण्णासाहेब, आमच्या मनूला मुदबा खाण्यातून मुक्त करा ना. नाही नाही, किती मुश्किलीने मनूला आम्ही सुशील मुलगी म्हणून बदललंय आणि तू म्हणतेस की तीर तलवार चालवून पुन्हा तिने आमच्यासाठी समस्या निर्माण कराव्यात. तालमीच्या मैदानात जाऊ नकोस. आता घरकामांकडे लक्ष दे. मी लवकरच तुझी विलक्षण कुंडली घेऊन जाईन आणि जो कोणी तुझ्या ग्रहांशी जुळणारा वर मिळेल त्याच्याशी सोयरीक पक्की करेन. अप्पा, अप्पा, जर खरंच माझ्या कुंडलीत काही चांगले योग असतील तर मग पहाच, एक दिवस आपल्यालाही अहिल्याबाई, जिजाबाई आणि चांदबिबी प्रमाणे माझ्याही वीरकथा इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी लिहिलेल्या दिसतील आणि तेव्हा आपल्यालाच नाही, संपूर्ण देशाला गर्व वाटेल.